छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या शिबिराला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला। या कार्यक्रमाचे उपस्थित तहसील कार्यालयाच्या मार्फत संदीप डिगलवार, नायब तहसीलदार नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। विष्णुपुरी ग्रामपंचायत हद्दीतील तसेच पंचक्रोशीतील अनेक गावांमधील नागरिकांनी शिबिरात उपस्थित राहून महसूल संबंधित विविध प्रश्न मांडले। या अभियानाचा मुख्य उद्देश नागरिकांच्या महसूल विषयक अडचणी थेट गाव पातळीवर सोडवणे तसेच शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे। यावेळी तहसीलदार संजय वाडकर यांनी या योजनेविषयी सविस्तर माहिती देत नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवांचा लाभ कसा घ्यावा तसेच अर्ज प्रक्रिया व शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले। शिबिराच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न तत्काळ सोडवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले। या महसूल समाधान शिबिरामुळे नागरिकांना गावातच प्रशासनाशी संवाद साधण्याची संधी मिळाली असून विविध समस्या मांडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सहभाग नोंदवला। विष्णुपुरी मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमाला प्रत्येक डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। प्रत्येक डिपार्टमेंटचा स्टॉल या ठिकाणी लावण्यात आला होता आणि शासनाचं आणि सरकारचं एकच धोरण आहे, शासन आणि प्रशासन मिळून सर्वसामान्य माणसांना दिलासा कसा मिळेल, सर्वसामान्यांना प्रत्येक जे काही प्रमाणपत्र असतात छोटे मोठे, एखाद्याचं निराधाराचं असेल, एखाद्याचं पुरवठाचा राशनचा असेल, असे अनेक प्रमाणपत्र जागच्या जागी देण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत आणि प्रत्येक सर्वसामान्य माणसांची अडचण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जागच्या जागी या ठिकाणी सुटत आहे। मोठ्या संख्येने लाभार्थी आणि या भागातील जनता या कार्यक्रमाला उपस्थित होती आणि चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला जनतेचा आहे। सर्वसामान्यांचे प्रश्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी सुटत आहे। धन्यवाद। महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 आज तिसरं अभियान नांदेड तालुक्याचं विष्णुपुरी मंडळामध्ये विष्णुपुरी या गावामध्ये आज आयोजित करण्यात आलं होतं तहसील कार्यालयामार्फत। 18 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारच्या महसूल वन विभागाने जो GR निर्गमित केला आहे त्या GRच्या अनुषंगाने ज्या नवीन सुधारणा महसूल विभागामार्फत राबविण्यात येत आहे त्याची जनजागृती करण्यासाठी सदर अभियान आज राबविण्यात आलं। यामध्ये डिजिटल 7/12 सुद्धा डिजिटल 8 याच्या वैधतेबाबत जनजागृती करण्यात आली, त्याबद्दलचं डिजिटल बोर्ड सुद्धा इथं प्रदर्शित करण्यात आलं। तसंच नवीन जी आकृषक प्रणाली आहे ज्यामध्ये आकृषक कर हा रद्द करण्यात आलेला आहे, तसेच आकृषक परवानगीची अटही रद्द करण्यात आलेली आहे, त्याबद्दल नागरिकांना माहिती देण्यात आली, त्याबद्दलचे पॉम्पलेट सुद्धा वाटण्यात आलेले आहे। तसेच संजय गांधी विभागामार्फत या मंडळातील सर्व गावामध्ये प्रचार प्रसिद्धी करून जे खरोखर गरजू लाभार्थी होते त्या गरजू लाभार्थींना लाभ आज इथेच माननीय आमदार बोंढारकर साहेब यांच्या हस्ते देण्यात आला। त्याचबरोबर भूमी अभिलेख विभाग आहे, आरोग्य विभाग आहे, त्यानंतर इतरही जसं की महावितरणचा विभाग आहे, त्यांनी जे सौर ऊर्जेसंदर्भामध्ये जे काही शासनाच्या योजना आहेत त्याचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी केली, काही अर्जसुद्धा त्यांनी स्वीकारलेले आहेत। एकंदरीत शासनाच्या तालुक्यातील सर्व विभाग इथे उपस्थित होते, त्यांनी जनतेला त्यांच्या योजनांची माहिती दिली, तसेच त्यांचे अर्जसुद्धा इथे घेतलेले आहेत। लोकांचा चांगला प्रतिसाद या अभियानाला मिळत आहे। विद्यार्थी सुद्धा आम्ही ज्या शाळेमध्ये आता उभं आहोत त्या विष्णुपुरीच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा समाधान व्यक्त केले आहे। अनेकांना प्रमाणपत्र आपण जागेवरच या ठिकाणी दिलेले आहेत। एका विद्यार्थ्यांनी त्या संदर्भात छान भाषण सुद्धा इथे केलं होतं। धन्यवाद।